कर्मकांड आणि धर्मकांड यांच्या विरोधामध्ये अनेक संत महंतांनी महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि याच पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आता धर्म आणि स्वयंघोषित धर्मगुरूच्या नावाखाली कुठेतरी महिलांवरती अत्याचार होत असतानाच्या धक्कादायक घटना एकामागून एक उघड होत आहेत। नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातांचं प्रकरण ताजच असताना वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांनी सुद्धा पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेवरती बलात्कार केला असल्याचा धक्कादायक गुन्हा जो आहे वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। आणि हा जो स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य जो आहे हा वसई पश्चिमेच्या याच ओम राधा कृष्णा या इमारतीच्या तळमजल्यावरती 8 नंबरच्या खोलीमध्ये या ठिकाणी राहत होता आणि जर या ठिकाणी आपल्या परिवारासह राहत होता। याच जो ऋषिकेश वैद्य जो आहे यांनी आमची वसई नावाची एक संस्था स्थापन केलेली होती आणि याच संस्थेच्या माध्यमातून तो हिंदू धर्मामधल्या अनेक तरुण तरुणी यांना जो आहे अध्यात्माचे धडे देत असल्याचं त्याच्या संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं। मागच्या अनेक वर्षापासून त्यांचं तो वसईचा किल्ला असेल, निर्मळचा शंकराचार्य मंदिर असेल, अनेक या ठिकाणी हिंदू धर्माच्या ज्या वेगवेगळ्या जत्रा असतील या परिसरामध्ये हिंदू जनजागृतीचं काम सुद्धा हे करत होता। मात्र जेव्हा फेसबुकावरून त्या पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेची याची ओळख झाली आणि त्याच ओळखीच्या रूपांतरामधून अध्यात्माचे धडे देण्याच्या नावाखाली त्यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवलं आणि त्याच नंतर मात्र तिच्यावरती अत्याचार केला असल्याचा, मी महादेव आहे आणि तू पार्वती आहेस असं तिला भासवून तिच्यावरती अत्याचार केला असल्याचा धक्कादायक त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून हे उघड झालेलं आहे। सध्या जे आहे हा जो स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य जो आहे हा रात्रीपासून फरार झालेला आहे आणि हे त्याची जी सोसायटी आहे याच सोसायटीचं त्याचं शेवटचं लोकेशन पोलिसांना मिळालं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर मात्र पुण्याचे हडपसर आणि वसईच्या वेगवेगळ्या असे 4 ते 5 टीम जे आहेत त्याच्या तपासासाठी लागलेले आहेत। मात्र या सर्व धक्कादायक घटनेनं सध्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।